येडं करून ठेवलं ह्या कामानं. ध्यानात आलं दळण नाही, पीठ संपलं या. घेतलं अंगावून पाणी कसं तरी वाकडं तिकडं आपलं, आणि होई पळू गेले दळण ठेवून आले बघा. आता कपडे धुवायचे तर, आणि मग जेवण करायचं आहे. 5च वाजत तिथं जेवायला. आता बघा मग जेवण नाही, आणि पाणी नाही, काही नाही, आणि नुसतं बोंबची बोंब व्हायलं या शरीर. काय करावा आणि काय नाही बाई. आणि पाणी खाल्ल्यानं माणूस म्हणतं या फुगत या, जाड होतं या, आणि इथं आणपाणी नाही खाऊन जाड व्हायला अंग. काय काय असन बरं. अहो माझी मैत्रीण लय कॉमेडी करते या. तिला कसं सुचत आहे आणि कसं नाही की कॉमेडी करायचं, आणि मलाच येईना कॉमेडी करायला. काय सांगू तुम्हाला, मी म्हणजे लयच निगेटिव्ह आहे का नाही. निगेटिव्ह असल्यामुळं तसं व्हायलं आहे. पॉझिटिव्ह माझे विचारच नसते तर कुठली, त्याच्यामुळं मला ती आयडिया येईना जोक करायची. कधी येतं आहे मला बी कसं काय की असंच कुणाचं बी काय बी बघून. पण आता ते बी मी सोडून दिलं आहे. असंच दुसऱ्यांचे व्हिडिओ हे बघायचे उगं वाटायलं या. उगंच कशाला दुसऱ्यांची बराबरी करायची आपण. आपल्याला आपणच अडचणीत येतो. खरं आहे हो, अडचणीत येते माणूस. त्याच्यानं नग दुसऱ्याची बरोबरी करायची. आपलं आपणच चालू द्यायचं. काय आहे आणि काय नाही ते. आता कपडे धुवून मग मला म्हणायले व्हिडिओ काढीन. आता जराशी म्हणलं पळपळ गेले आणि पळपळ आले तर जरा दमल्यावणी झालं आहे. ऊन मरणाचं पडायले. ऊन किती पडायले. थोडं लोळावं म्हणलं बेडवर. करायले लोळी. आता लोळी घ्यायली आपली गाढव लोळी. तर फॅनचा आवाज यायलाय का काय की आहे का नाही. फॅनचाच आवाज यायलाय बघा. फॅन चालू केलाय. आता लय ऊनला पडलंय व बाहेर. ढगायलंय लय गरम व्हायलंय. त्याच्यानं राहू द्या फॅन चालू. जराशी किरकिर होईन फॅनची, पण काय करावा माय. नुसत्या पुन्हा घामुळ्या येतात आता फॅन बंद करून बसल्यावर. त्याच्यानं राहू द्या जराशी चालू. लाईव्हला आलं तर कोण काय म्हणायला ती ऐकायला कळना ते वाचायला. अशी गोष्ट झाली. अवघड झालं आहे बघा. आता मग तर लय अवघड झालं आहे. जावं लागतं झाडू पोचा कराय कुणाचा तरी. हो, काय घरचं कमी आहे का. 5 घर आहे तर 5 झाडू पोचा करायला मला घरी. बघा की, 1 हॉल आहे, 2 बेडरूम आहेत, ते पलीकडलं नळ आहे ते कपडे लते धुवायचं, ती रूम, आणि किचन. पुन्हा हे एवढं मोठं त्या शिड्या येऊन वरी जायचं. ते इथलं हे मधातलं मैदान, आणि बाहेरचं तेवढं अंगण. 5-6 म्हणा घरं मोठमोठाली. आणि पुसून घ्यायचे, झाडून घ्यायचे, आपलं डस्टिंग करायचं आपल्या वस्तूवर ह्या सामानावर. तर हैराण झाले माय. काय सांगू तुम्हाला. काय करू काय सुचना मला. व्हिडिओ काढायचा होता हो. मी काढला होता व्हिडिओ, पण अजून म्हणलं ते चॅनलमुळं विचारात पडले मी. आता स्ट्राईक निघून गेली का नाही, दुसरं चॅनल खोलायचं आहे मला, आणि दुसऱ्या चॅनलवर काम करायचं. हे चॅनलवर नाही काम करायचं मला आता. एकदा डिस्टर्ब झालं की झालं. त्याच्यानं नव्यानं सुरुवात करायची आहे. कळलं का. आणि त्या बी चॅनलला तसं व्हायलं, पुन्हा ह्या सोशल मीडियाचा नादच सोडून द्यायचा आहे. हो, तयारी आहे.
लोकांच्या इथं जाऊन भांडे धुणं करायची, पण लाचारी नाही. कळलं का? हां, लाचारी नाही. आणि पुन्हा मग अजून काय, आपले चांगलं करून घेण्यासाठी दुसऱ्याची गंडवागंडवी बी नाही. माहिती आहे तुम्हाला बी, इमानदारी लय स्ट्रगलची आहे. हां, स्ट्रगल करायला लागते इमानदारीत. आणि ह्या बोटावरची त्या बोटावर थुका आणून लोकांची फसवणूक करायची, त्याला काय स्ट्रगल नाही. आणि लोक बी त्यालाच महत्त्व देतात. आणि देवपरती एवढं हे नाही. पण आपण लेकरा बाळावाले आहोत. कशाला उगाच लोकांचं डोसक्यावर पाप घ्यायचं या? हां, आपण ऐशोआरामाचं आयुष्य जगलाव तरी बी पुढे लेकरायला फेडावं लागन असं म्हणते. तर म्हणजे बापाचं कर्ज लेकाला फेडावं लागतं या. तसंच आहे म्हणून मायबापाचं पाप केलेलं ते लेकरायला फेडावं लागतं या. कशाला मग आपण बरे आहेत असेच. हो, म्हणजे तुम्हाला सांगते मी, काय नाव होतं की मला यायचं नाही आता, नाव ते यायचं नाही. ह्याच्यावर इंस्टाग्रामवर मला म्हणत होते, तुम्हाला बोलायचं आहे, तुमचा नंबर द्या. तर मी म्हणलं, माया नंबर हे कशाला मागत असेल, तुम्हाला काय करायचं आहे म्हणलं माया नंबर? मै भाऊ बंद ते कवा आवर्जून म्हणत नाही तर असं. आता कुणी बी तसं म्हणणारच झालं की. तर ते म्हणले तुमच्या कामासाठी. तर मी म्हणलं माझं काम काहीच नाही बाबा तुमच्याकडं. तर म्हणतं या करायला जावा भलं. तर ते म्हणतं या तुला काय येड लागलं का? मी म्हणलं होतं येड लागल्याने कशाला कोणाला बी असं बोलत आहो. नंबर द्या आणि फोन करायचा आहे आणि बोलायचं आहे आणि मीच म्हणलं होतं. तर ते म्हणे मी तुम्हाला फॉलो केलं या आणि चांगलं ओळखायला काय म्हणलं किंवा चांगलं चांगुल पण ओळखायला एक हृदय लागतं आहे. डोक्यानं चालणारे कितीतरी महाग पडलेले आहेत. आणि तुम्ही हाय ते धडक की पडक बोलत आहो आणि मोकळ्या मनानं वागत आहो ह्या पब्लिकमध्ये. मी बऱ्याच टायमानं तुमचे व्हिडिओ बघतो आहे. आणि तुम्ही त्या भावाला घेऊन जात होता दवाखान्यामध्ये. मी माझ्या मावशीच्या मुलाला दवाखान्यामध्ये येणं जाणं करीत होते, घेऊन जात होते. म्हणजे ऑपरेशन केलं होतं त्यांच्या डोळ्याचं. डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. आता माणसानं कसं नडलेलं काम असलं ना ते सॉल्व करावा. आता त्यांचं नडलेलं होतं, त्यांना दिसना गेलं. कामधंदा सगळं बंद झालं होतं. दोन्ही डोळ्याला मैत्रीबंधू झाला होता ते. त्याच्यानं मी म्हणलं हे बघा म्हणलं आम्हाला इतके दिवस माहिती नव्हतं, आता माहिती झाले तर मग मी घरीच असते. मला काय नाही एवढं वधवध माय मागं. आणि मी येऊ शकते म्हणलं तुमच्या संग, तुमचं ऑपरेशन करू शकते. काय 10-5 हजार खर्च झाला तर तो परता म्हणलं. तर मग केलं की डोळ्याचं ऑपरेशन. पण खर्च पुन्हा शेवटाला दिला बायकोनं त्याच्या. 2 वर्षापासून झुरणी लागलं होतं ते, दिसनाय म्हणून. मग आम्ही ऑपरेशन हे केलं तर मग झालेला खर्च दिला बायकोने दिला. मला काय नाही खर्च केला मी. आपण आपलं
संग जायचं संग यायचं. मायासकट ढिलं होतं काही दिवस दवाखान्यात. लागत आहे माणूस, एकट्याचं नाही काम ते. डोळ्याचं ऑपरेशन करायला माणूसच लागत आहे दुसरं संग. हां, तर मग ते मी व्हिडिओ टाकीत होते तर मग ते बघत होते जणू व्हिडिओ. तर ते म्हणले तुम्हाला पैशाची काय मदत पाहिजे असली तर मी करू शकतो या, अशी गोष्ट होती. तर मी म्हणला सोन्यान पिवळा आहे म्हणलं, तुम्ही शब्द दिला तेवढाच बस झाला म्हणलं, मला चांगली गोष्ट आहे म्हणलं. म्हणला तेवढंच बस झालं, नगं पैशाची काय गरज नाही म्हणलं. काय जेवढा का खर्च होतं आहे तेवढा माझा नवरा करत आहे म्हणलं. उगाचच ते कशाला म्हणलं तुमचे पैसे घ्या आणि श्रीमेंदसारखंच होतं आहे म्हणलं, मला तसं जमत नाही म्हणलं. तर ते म्हणाले काय बाई आहे म्हणाले, मला म्हणाले काय बाई आहे म्हणाले. ह्या सोशल मीडियावर अशा बाया लई कमी बघायला भेटत आता. तर म्हणलं दादा मी सुरुवातीपासूनच अशी आहे म्हणलं. आम्ही म्हणलं घरामध्ये गॅस जर संपला तर चहा सुद्धा करून पित नाहीत म्हणलं. का तर शेजाऱ्या पाजाऱ्याला जा वाटत नाही म्हणलं महागायला म्हणायला. जेव्हा भरून येतं या गॅस आणि तिथं लेकरं तवा पेटीता म्हणलं चूल, नाही तर असंच बसते म्हणलं मी. अशी आहे बघा म्हणलं मी म्हणलं कुणाला असं नाही म्हणलं मला आवडत. आता तुम्ही म्हणता काय गर्विष्ठ आहे आणि काय फलानं दिसताना, पण असं काहीच नाही म्हणलं. मला नगच वाटतंय म्हणलं कुणाचं काही कधीच म्हणलं. किती बी म्हणलं अजून तर म्हणलं माझं अर्धवय झालं आहे, तरी बी मी माझ्या मायबापाशिवाय दुसऱ्या कुणाच्याच भरोश्यावर नाही म्हणलं, कुणाच्याच. म्हणजे काय बी कमी रमी मायबापच बघत होते सगळं. आणि माझा नवरा बी लाडाचाच होता मायबापाच्या माझ्या, अशी आहे गोष्ट आहे. तर आपल्याला कधी माहितीच नाही बघा. नाही तर मी बी बघत आहे की ते बी दादा म्हणले बाया नुसते बहाणे करीत येतात आणि पैसे मागत येतात, पैसे टाका ते काय नुकी दाखवून. तर मी म्हणलं माझ्याकडं सगळं आहे म्हणलं, ते पैसे टाकायचं बी आहे म्हणलं, खातं बी आहे म्हणलं, सगळं आहे म्हणलं. मला नगं बाबा म्हणलं आपलं आहे ते मेहनतीचं पोट भरायपुरतं बस झालं. लय श्रीमंती बी कामाची नसती आहे, उगाच लोकायचं लुबाडायचं आणि पुन्हा इकडं भरायचं. बघते मी ते बी लोकायचं माहिती आहे का. काही बी असं लोकायला लांडीला बाडी करून त्याच्याकडून घेतेत आणि आईस करतेत. आईस म्हणजे कशी स्वतःचं जीवन स्वतःचं आयुष्य आरामात जगायला बघायचं. म्हणजे हेच शान सुख कपडा लता हे असं म्हणजे, आणि तेच दाखवीत फिरायचं पुन्हा किती स्टँडर्ड राहता म्हणून, स्टँडर्ड आहेत म्हणून. कुण्या कामाचं माहिती. जरी बी असं कुणी नाही दिलं ह्या सोशल मीडियावरचं सोडून बरं का, आपल्या व्यावहारिक आयुष्यामध्ये कर्ज काढून आयुष्य जगायचं कसलं कुण्या कामाचं आहे सांगा बरं. तसे बी आहेत इकून तिकून कर्ज काढीत येतं, पैसे उचलीत येतं आणि खर्चित येतं, खात येतं, आईस करत येतं. आणि पुन्हा वापस करायला म्हणलं की मग लय जीवावर येतं या. ऐकलं का, लय जीवावर. ते कसले की काय म्हणतात व त्याला, गट हां, गावाकडं बघा गट आहेत. बाया 4 गट उचलीत येतात आणि पुन्हा मग ह्याला त्याला भीक मागत येतात. हप्ता भरायचा म्हणलं की नुसते फिरत येतात येड्यावानी. आणि घरगट उचललेले आता सगळे सारखे नसते. तर जेवढं आपल्याच्यानं होतं आहे तेवढंच करीत येतं. म्हणजे एक गट उचलायचा आणि ते फिटला की दुसरा उचलायचा, असे करीत येतं लोक काही.
आणि काही लोक चरचर गट उचलीत येतं आणि पुन्हा फेडायला लय जड जातं या. मग काय कामच आहे ते गट उचलायचे, शानसूक करायचा, दागिने करायचे, जगाला दाखवायचे. आणि खालचा अंधार मग कसा निस्तारायचा, अशी गोष्ट असते या. आणि ह्या सोशल मीडियावर म्हणलं तर मग मदत करा म्हणून लोक रुपया महागत येतं. रुपया म्हणलं तरी बी बघा की 10 जणांना जरी टाकला रुपया तर 10 रुपये होते. तर असं 10 जणच टाकते तर का लय जण टाकते तर ते त्याला माहिती. पण तेच 10 रुपये आपल्या कष्टाचे असल्यावर माणूस शर्मिंद निलाजर ह्या हिशोबानं कोणी ओळखीत नाही आपल्याला. खरं आहे का खोटं आहे सांगा. 10 रुपयाची गोष्ट करायली मी, 10,000ची नाही. तसं तर लोक लाखांशी हे रुपया करून कमवायले तर सोशल मीडियावर. ते कॅनर का काय नको नाहीत का चिपकीत व्हिडिओमध्ये टाकी तिथं त्याच्यावर करा म्हणते. तर ते सांगायली तुम्हालाही माहिती आहे, मला जेवढं माहीत नाही तेवढं तुम्हाला माहिती आहे. पण जेव्हा माझ्यासंग घडत आहे तेव्हा मी असं बोलते. मी कशाला कुणाचं बोलू दुसऱ्याचं, बरोबर आहे का नाही. तर नाही बाबा, आपण ना आपल्या हेच होत नाही तसा. आपला नवरा कबाड कष्ट करीन आणि आपल्याला आणून घालीन. जेवढं आणून घालतं आहे तेवढ्यात आपण समाधानी आहे, एकदम समाधानी. पण एकदम असं कुणामध्ये श्रीमंत नाही, ते श्रीमिंद अशी गोष्ट आहे. आणि तसंच पाहिजे माणसानं. आता माझ्याच रिलेटिव्हमधला आहे बरं का एक जण, ते दडघरात बी पैसे देत नाही आपल्या संसारात. काही लेकरा वळायला आणून बी घालीत नाही. आणि लोकांचं कर्ज एवढं करतंय की बायको नुसती अशी गंजून गेली आहे. बायको कर्ज फेडता कुण्णी बिदाराला येतंय आणि कसलं जसलं नाही तसलं बोलत आहे त्या कर्ज उचलणाराला. आणि त्या कर्ज तशा माणसाला देतात बी कसे किंवा कर्ज. काय भामटेगिरी करते तर काय नाही की, काय सांगते तर काय नाही की. आणि त्याला लोक देतात बी कर्ज. 50 हजारावर कर्ज कोणी उचलीन का, लाखावर. आणि तेवढे पैसे उचलून घरात 1 रुपया नाही. घरात 1 रुपया नाही ह्याचा अर्थ दुसरीकडे बाहेर कोणाला देत असं बी नाही. ते जुगार खेळत आहे. जुगारात सगळा बुडून गेलेला बाबा. ना घरका ना घाटका. मग लोक येते तर आणि मग कुणी बी म्हणतंय तुला मारतान दी पैसे आमचे, टंगडी तोडतान दी पैसे आमचे, हातपाय मोडतान दी पैसे आमचे, असं करीत आहे. मग हे जिंदगी जगण्यात काय मजा आहे आणि काय नाही, काय हेच मला बी कळत नाही. का असं करायचं आहे. तुम्हाला सांगते मी, खरंच माणसाचं का नाही पोटाला पोटभर खाणं बी त्याच्यासाठी बी आपलं तकदीरच लागत आहे बाया माणसाच्या हिशोबानं म्हणलं तर बरं का. आता बघा